आहे, तरी काही चूक झाली तर समजून घ्या. आणि आजच सुरुवात करण्याचं कारण म्हणजे आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. तर म्हटलं चला हाच एक बेस्ट दिवस आहे, तर आजपासून लाँग व्हिडिओसाठी सुरुवात करा. मिनी ब्लॉगसाठी मी 1 महिना झालं सुरुवात केली आहे. तर लाँग व्हिडिओ कसे करायचे, काय करायचे एवढी मला कॉन्फिडन्स नव्हता. तर म्हटलं चला ट्राय तर करूया, आणि काही चूक झाली तर मला नक्की समजून घ्या आणि स्टे ट्यून. आज दिवसभरात मी काय काय करते ते माझ्यासोबत नक्की सोबत राहा. चलो स्टे ट्यून, बाय. हाय हाय कर, हाय हाय हाय. इथे माझी सगळी कामं आवरली आहेत. पूजेसाठी लागणारी तांब्याची भांडी स्वच्छ धुवून ठेवली. नंतर सर्वात आधी देवपूजा करून घेतली आणि नंतर मेन डोअर समोर छोटीशी सुंदर रांगोळी काढून घेतली आणि उंबरठ्याचे हळदीचे लेपन करून घेतले आणि फ्रुट्स खाऊन घेतले आणि सगळं पूजेचे सामान एकत्र करून ठेवलं, जेणेकरून पूजा मांडताना सगळं हाताशी असावं. मग सर्वात आधी रांगोळी काढून घेतली, चौरंगावरती वस्त्र हंतरलं, त्याच्यावरती तांदूळ ठेवून कलश ठेवला, कलशाला स्वस्तिक काढलं आणि त्यामध्ये 5 पालव्या ठेवून नारळ ठेवला. नारळाला छान देवीचा मुखवटा जोडून घेतला आणि साडी घालून घेतली. काही दागिने घातले आणि सुंदर अशी पूजा मांडून घेतली. मी हा उपवास 5वीमध्ये होती तेव्हापासून करत आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत कधीच खंड नाही पडून दिला आणि हा उपवास केल्याने देवी आपली इच्छा पूर्ण करते, हे खरंच आहे. सुंदर अशी पूजा मांडून घेतली आणि देवीला हळदी कुंकू व्हायला, अक्षता व्हायला, मला कुंकू लावलं आणि देवीकडून आशीर्वाद मागितला की फक्त प्रयत्नांना यश दे आणि कष्ट करण्याची बळ दे. घरामध्ये सुख शांती, धनसंपदा, ऐश्वर्य नांदू दे आणि तुझा वास सतत घरात राहू दे. पिलूनेही आशीर्वाद घेतला. संध्याकाळी प्रसादासाठी शिरा करायला घेतला.
रवा तुपामध्ये ब्राऊन होईपर्यंत खरपूस असा भाजून घेतला. नंतर तुपामध्येच ड्रायफ्रुट्स भाजून घेतले आणि त्यानंतर त्यामध्येच रवा टाकला. थोडंसं पाणी टाकलं आणि शिजू दिलं. नंतर त्यामध्ये चवीनुसार तुम्हाला जेवढं गोड हवं आहे तेवढं साखर टाकून घेतली. चवीपुरतं मीठ टाकलं आणि थोडंसं दूधही टाकलं. शिरा आपला मस्त असा फुलून आला होता आणि खूप सुंदरही झाला होता. प्रसाद बनवून घेतला आणि देवीची पोथी वाचून घेतले. आरती केली. देवीला शिऱ्याचा मस्त नैवेद्य दाखवला. घरी कोणीच आलं नव्हतं. हे देखील ऑफिसवरून लेटच आले होते. त्यामुळे मीच एकटीने आरती करून घेतली. आरती झाल्यानंतर पटपट पीठ मळून घेतलं आणि चपात्या करून घेतल्या. नंतर डाळ टाकली. मसाले भात केला. तुम्हाला मी मेनू नंतर दाखवेनच. पटपट अशा चपात्या करून घेतल्या. तर इथे आता संध्याकाळचं जेवण रेडी झालेलं आहे. तर आजच्या मेनूमध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला, इथे आहे चपाती. तुम्हाला ओपन करून दाखवते. चपाती, ही आहे तळण. इथे केला आहे पावटे भात, मसाले भात केले आहे. इथे केले मी मेथीची भाजी आणि ही आहे आपलं डाळ म्हणजेच वरण. आणि प्रसादासाठी गोड शिरा केला होता. यातला देवाला प्रसादासाठी काढला आहे, म्हणून यात कमी आहे. वंड्याचं काय चाललंय बघा. बॉबी खायची. से हाय. हॅलो हॅलो करा. हॅलो हॅलो. चला आता जेवायला घेऊया. तर असं हे आपलं पंचपक्वान आहे. देवाला नैवेद्य दाखवते आणि या जेवायला सगळे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला? माझा हा फर्स्ट ब्लॉग होता आणि देवीची पूजा, मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार, मी कशी पूजा केली आणि माझा ब्लॉग कसा वाटला, मी कशी वाटले, हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि प्लीज छान छान कमेंट करायला विसरू नका. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण लवकरच. चलो बाय. पिलू बाय. बाय करा. बाय बाय कर. बाय. किसी दर किसी दर किसी दे ना. बाय. छान आहे पापडी, छान आहे. बाय करा. बाय. किसी द्या. किसी द्या ना. नो. हा ब्लॉग आमचं पिल्लूच एंड करते. चलो बाय.